श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु प्रकाश बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु धनराज बाबा महाराज की जय। सब संतान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाळ कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 19 आणि ओवी क्रमांक 300। तपाम्यामां वर्षं निगुणां मृत्युयामि च अमृतं चैव मृत्यू शब्द सच्चाहम् अर्जुन। ह्याच्या खालची किती पाचवी ओवी आहे, 300वी ओवी आहे ही। म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवना ठाऊ असे परी प्राण यांचे दैव कैसे न देखती माते। आज नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या लाडक्या बाप्पाचं वास्तविक पाहता आगमन म्हणजे ही भानगड या देहाला आहे त्याला नाही। असे किती गणपती आले आणि किती आम्ही डुबवले आलं का लक्षामध्ये, पण गणपती आमच्या टकोऱ्यामध्ये काही येईना। हा गणपती नेमका कसा आहे हे कळण्यासाठी आपले नारायण बाबा, आपले जय हरी बाबा, सुदाम बाबा यांना असं वाटतंय भरपूर होतो आज भगवान तिकडं सकाळपासून काही ठिकाणी आरत्या चालू आहेत, काही ठिकाणी मंत्राचा जाप चालू आहे, मग मग मज 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 होत आलेला आहे, पण गणपती आमच्या काही टकोऱ्यामध्ये येईल। तो गणपती आता या गणपतीच्या निमित्ताने जे कोणी इथं आले असतील किंवा लाईव्ह तक पाहणारे कमीच असतील, कोणाला टाइम नाहीये आणि त्यात याला कदाचित फ्युचर मध्ये जर कोणाला वाटलं पाहावं त्याच्या कानावरती नवीन शब्द गेले तर गेले बस। यासाठी का होईना म्हणून दरवर्षीप्रमाणे जे पण काय आहे तीच 2 टाळकी जी आहेत ती नेहमीप्रमाणे बसवलेली आहे। कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये फेरबदल न करता एकदम परफेक्ट शब्द वापरायचे। तर या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण ह्या गणपतीच्या ओरिजिनल रूपाचं आणि त्याला ज्याने दर्शवलं आहे त्याने अनुभव करून दिलेला आहे अशा साधू संतांचा आपण त्यांना वंदन करूया। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा ते सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वादितं गणसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाधिभूतं भावादितं गुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तीदास उद्धारे जोडी आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार। आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले बाबा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको कुटू देऊ फाटे श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग करे दंडवत। परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, आज विचारायला गेलं तर या परंपरेमध्ये येण्या अगोदर ही नावं फेमस होती का? अहो 20व्या शतकामधले हे ओरिजिनल संत, 20व्या शतकामध्ये हे ओरिजिनल संत आणि बघा आज बाहेर किती उदो हे जे ओरिजिनल आहे ह्यांचंच नाव माहिती नाहीये आम्हाला। खूप भाग्यवान आहे ओरिजिनल संप्रदाय माझ्या नशिबामध्ये आला म्हणून या गणपतीचं ओरिजिनल स्वरूप आमच्या पदरामध्ये पडलं। जर ही मंडळी आमच्या भाग्यामध्ये आली नसती, ही जी मंडळी आहे यांनी सांगितलं नसतं बाबा हे घे आणि असंच केलं असतं, आम्ही असेच गेलो असतो, निदान इथं आलो असतो यदा कदाचित माहिती नाही, पण हे सांगण्यासाठी आम्ही इथं काय बसला झालो नसतो। बघा ना बरं कसा गणपती
किती गणपती, किती मोठा व्यापक, काय त्याचं काही आम्हाला पडलेलं नाहीये. फक्त यायचं, पाया पडायचं, आणायचं, संपवायचं, झालं. काहीतरी ह्याच्या मागे प्रयोजन आहे. ते प्रयोजन जे आहे ते प्रयोजन आम्हाला समजून घ्यायचंय. आलं का लक्षामध्ये? मनुष्य योनी ही साधी योनी नाही. आपण जनावरांच्या ठिकाणी आलेलो नाही, जनावरांच्या जातीमध्ये आलेलो नाही. जनावरांना माझी भाषा समजणार नाही. तुम्ही मनुष्य देहाला आलेले आहात. मनुष्य देहाला येऊन ही गोष्ट कळली पाहिजे. जर मनुष्य देहाला येऊन तुम्हाला हा ओरिजिनल गणपती जर नाही कळला ना, मी तुम्हाला म्हणतो, जन्म येऊन या काय केले तुवा मुदलची गमावले, केली गाठोडीची लाई. तुम्हाला सांगतो, भीक मागायची वेळ येईल, भीक मागायची वेळ. देव माफ करत नाही, संत माफ करतात. संतांना समजून, संतांना शरण जाऊन हा विषय आम्हाला समजून घ्यायचा आहे. अर्जुना मी नसे ऐसा कवना ठाव असे. बघा बरं, साधूंनी जवळजवळ सर्वच सांगून टाकलेलं आहे आणि मला माहिती आहे. म्हणून म्हटलं जरा आज ही पण मंडळी आहे, यांना पण कसा आता एंटरटेन, बघा आता कसे बसलेत बरं, आधीच बोर झालेले आहेत ते. म्हटलं जरा ना आज सगळ्यांनाच म्हटलं आज आपण घेऊ, आता कथा सांगू आपण म्हटलं. आलं का लक्षामध्ये? थोडा नंतर पण जरा थोडासा जरा विचार करायचा. ओरिजिनल संप्रदाय आपल्याला लाभलेला आहे. आता आलं का लक्षामध्ये? नेमकं आम्हाला आपल्या वंश परंपरेने काय सांगितलं आणि संत परंपरा आपल्याला कशी आणि कुठपर्यंत नेते, जरा टकोऱ्यामध्ये घ्यायचं. आलं लक्षामध्ये? तुम्ही आजपर्यंत जे जे काही केलं ना, त्या कुठल्याच गोष्टीला माझा विरोध नाही, कुठल्याच गोष्टीला विरोध नाही. काय करायचंय ते करा, जिकडे जायचं तिकडे जा. पण साधू संतांनी नेमकं काय सांगितलंय ना, ते आम्हाला समजून घ्यायचं. बघा बरं, आता हा गणपती पूजला, गणपती आणला आपण, या गणपती आणला का नाही आपण? बघा आता या गणपतीच्या मागे काय आहे? मखार. मखराच्या मागे अजून एक मखार, बरोबर ना? तिकडे निळा आहे, मागे काहीतरी पांढरा आहे, बरोबर आहे ना? आणि त्या पांढऱ्या मखराच्या मागे माझा प्रश्न आहे, या पांढऱ्या मखराच्या मागे गणपती आहे का नाही? पांढऱ्या मकराच्या मागे गणपती आहे का नाहीये? दाखव बरं, आहे का? बघ जरा बघ, जाऊन बघ, दिसतोय का? पांढऱ्या मखराच्या मागे, पांढऱ्या आहे का? पांढऱ्या मकराच्या मागे गणपती आता आहे का? पांढऱ्या मकराच्या मागे गणपती आहे? हा, हे बघा, पांढरा नाही, पांढरा दिसतंय बघा, इथून पांढरं दिसत, ते मागे पांढरं गेलंय, त्याच्या मागे हाय गणपती, आहे त्याच्या मागे. बघा बरं, नाही गणपती? तुला कसं आहे वाटत की नाही म्हणते? सांगा ना. बघा बरं, आमचं काय चाललंय सांगा बरं, काय नेमकं गणपती? बघा बरं, आता नेमकं गणपती म्हणजे काय? आता हा आपला विषय बघा. आता इथं भाऊजी बसलेत, बरोबर आहे, आणि तिकडे बाबा बसले. भाऊजी, तुमच्यामध्ये गणपती आहे, बाबांच्या मध्ये गणपती आहे, मग मधली जागा काय गणपतीला सोडू नये का? नाही. बघा बरं, ते नाही बोलत, म्हणून आता त्यांच्यासाठी आहे ते आहेत, पण ते काय बोलत नाही, जागेवरती आहेत ना, मग ठीक आहे म्हणून बोला, नाही तर मला वाटतं नाहीये. सांगा ना, मधली जागा गणपतीला सोडून नाहीये का? अरे अर्जुना मी नसे ऐसा कवना ठाव असे. बघा, तुम्हाला सांगतो मी, ही बॉडी कुणाची, नेमकं कुणाला काय सांगा बरं मला, नेमकं कुणाला काय? मखराच्या मागे गणपती आहे का नाही, हा आपला विषय शेवटपर्यंत चालणार आहे. गणपती नेमकं काय हे टकोऱ्यामध्ये खायचा अनुभव येईल त्यावेळी येईल, मी तुम्हाला सांगतो. हा मार्ग आमच्या साधू संतांचा आहे. यदा कदाचित तुम्हाला आधीपासून माझा त्रास असेल, परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा ह्यांचा तुम्हाला कंटाळा आला असेल, हे तुम्हाला नको वाटत असेल, काही हरकत नाही. तुम्ही माझं ऐकू नका, तुम्ही माझ्या श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांचं ऐकू नका, पण माझे संत काय म्हणता आहेत हे जरा टकोऱ्यामध्ये घ्या. बघा, आता नेमकं कुणाला काय सांगा बरं, नेमकं कुणाला काय? इथं हात लावला डोकं, इथं हात लावला हात, आलं का नाही? बरोबर आहे का नाही? इथं हात लावला मांडी, इथं हात लावला, सांगा ना नेमकं कुणाला काय? अहो, ही पूर्णपणे कुणाची बॉडी आहे. मग कुणाल कुठे? कुणाल कुठे? बरोबर ना? तुझं नाव काय? स्वरा. दाखव बरं मला स्वरा कुठे? स्वराच्या डोक्याला हात लावला तर डोकं, इथे हात लावलं तर काय स्वरा? हात. इथे हात लावल्यावरती नेमकं स्वरा कुठे?
नेमका स्वरा कुठे आहे बघा बरं. आता बघा हा, हे काय आपण म्हणतोय गणपती, बरोबर आहे ना, गणपती. आता मला सांगा बरं नेमका गणपती कुठे? डोक्याला हात लावला तर काय गणपतीचं? सोंडेला हात लावल्यानंतर आणि खाली जे 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 काही अवयव आहेत त्या अवयव प्रमाणे. म्हणजे नेमकं काय आहे समजून ही गोष्ट घ्यायची आहे की ही बॉडी कुणाची आहे, ही बॉडी स्वराची आहे, ही गणपतीची मूर्ती आहे. गणपती हा विषय आम्हाला समजून घ्यायचा आहे. यासाठी या मंडळीने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना समजण्यासाठी. लक्षात करा, सांगा ना कुठे गणपती नाहीये. आम्ही हे दैवत यासाठी पूजलेलं आहे, पण ही गोष्ट जी आहे ही गोष्ट व्यापक आहे. नाही मखराच्या मागे गणपती, नाही मखराच्या मागे गणपती. बघा आता ही बॉडी कधीपर्यंत चालणार आहे? जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आता आपण श्वासाची सुरुवात जी कुठून झाली? श्वासाला सुरुवात कुठून झाली? अहो ज्या वेळेला बाहेर आलो त्या पळ्यापासून जी काय सुरुवात झाली आहे आतापर्यंत सुरुवात. अजून ती गोष्ट कुठं संपलेलीच नाही, अजूनपर्यंत अखंडरित्या चालू आहे. इकडं गेलो तिकडं गेलो, या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेलो. कुठंतरी तुम्हाला वाटलं का आमचा श्वास कोंडला? कुठेतरी वाटलं आम्ही गुदमरलो? नाही वाटलं की नाही? अरे जोपर्यंत श्वासाची येरजार आहे तोपर्यंत हे शरीर जे आहे तोपर्यंत हे शरीर लाईव्ह आहे. आणि श्वासाची येरजार संपली का मग देव सोडून गेला. बरोबर आहे ना? मग देव सोडून गेला. तुम्ही सांगा मखाराच्या त्या पांढऱ्या मखाराच्या मागे जर तुम्ही गेला तर तुम्ही काय कोंडून मराल का? तुम्ही कोंडून मराल? नाही म्हणाल ना. तिकडं वारा आहे का नाहीये? तिकडं वारा आहे का नाहीये? आता हा जो वारा आहे ना, हा वारा आकाशाच्या पोटात आणि त्या आकाशाच्या पलीकडचा गगनावरी वाढ नाम आहे आणि त्याच्या पलीकडचा देव, त्याच्या पलीकडचा गणपती. सांगा ना, सांगा ना. अहो ज्या ठिकाणी वारा नाही, येण्याकडे तुम्ही ज्या ठिकाणी जा त्या ठिकाणी तुम्हाला बुजवण्यासारखं होईल, तुमची मरायची अवस्था होईल, त्या ठिकाणी सुद्धा देव आहे, त्या ठिकाणी सुद्धा गणपती. सांगा ना गणपती कुठे नाही? अजुदा मी नसे ऐसा कवना ठाव असेल. अहो एवढी क्लिअर गोष्ट आहे, एवढा आमचा साधू संतांचा क्लीन आणि स्टेट मार्ग आहे. का समाजाला समजत नाही? का समाजाला समजत नाही? आलं का लक्षामध्ये? तर या व्याख्यावरून सांगणारी माणसं दलिंदर निघाली. त्यांचं प्रारब्ध प्रारब्ध अरे पूर्वजांनी पाप केले ते हे बहु विस्तारले विषय सेविता तिमिर कोंडले 84 लक्ष योनी हिंडता दुःख भोगिले ज्ञान दृष्टी हारपली आणि दोन्ही नेत्र आंधळे, दोन्ही नेत्रे पोचे झाले पोचे. दिसत नाहीये, दिसत नाहीये. बघा ना तुम्ही आता मला गणपतीची मूर्ती दिसते की नाही दिसत? गणपतीची मूर्ती दिसते. गणपती नेमका कसा आहे बघा. आता विषय आहे माणसं प्रतिमेच्या मागे लागली आणि माणसं अधिष्ठानाला पारखी झाली. बघा आता असेच आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो. विषय आता आपला साईबाबा. मग साईबाबांचं चालू आहे, मग साईबाबांचं आलं का? निघली पालखी, इकडे गेले तिकडे गेले. बघ कुठल्याच गोष्टीला माझा विरोध नाही हे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. नेमका विषय काय आहे? माणसं प्रतिमेच्या मागे लागली आणि मूळ जे अधिष्ठान आहे त्याला माणसं पारखी. बघा बाबा निघली पालखी इथून शिर्डीला, शिर्डीवरून इथं म्हणे वर्षभरातून आम्ही 4-5 वेळा म्हणे शिर्डीला जातो. बघा हो तिथे किती आम्हाला छान वाटतं. आलं का लक्षामध्ये? तिकडे तुला छान वाटतं मग घरी काय होत आलाय? अरे जो साईबाबा शिर्डीला आहे तो साईबाबा घरात नाही का? तो साईबाबा घरात नाही. साईबाबाचं म्हणणं आहे सबका मालिक एक म्हणजे साईबाबा का? हो चला मी म्हणतो साईबाबा तुमचं काही म्हणत आहे साईबाबा बरोबर. मी म्हणतो त्यांना परंपरा असेल, त्यांनी ते मार्ग स्वीकारला असेल, त्यांना प्रचिती झाली असेल म्हणून ते म्हणत असतील सबका मालिक एक, तो तुम्ही समजून घ्या असं त्यांचं आपण म्हणणं समजू. पण आता हे जे काय चालू आहे इकडून शिर्डी, शिर्डीवरून घरी, घरून शिर्डी, शिर्डीवरून घरी, हे असं करत सबका मालिक एक अनुभवायला येत असेल तर मला सांगा ना काय मार्ग घालायची गरज आहे आणि कशाला मार्ग समजून घ्यायची गरज आहे? येतो आला का? का आला नाही? का आला नाही? परंपरा नाही, परंपरा
संप्रदाय नाही. साईबाबा करायला, श्रीकृष्ण करायला, राम करायला, गणपती समजायला परंपरा लागते. परंपरेशिवाय गोष्ट समजत नाही. बघा आता कीर्तन चालू होतं, कीर्तनाला गेलो होतो एका ठिकाणी. कीर्तन उरकलं आणि उरकल्यानंतर एक आला म्हणे चाललं तुमचं कीर्तन, निवाराला आहे का? म्हटलं हो. म्हटलं निवाराला आहे. म्हटलं मग उद्या सकाळी या आमच्याकडे नाश्त्याला. म्हटलं ठीक आहे. तर सांगितल्याप्रमाणे ती व्यक्ती सकाळी लवकरच आली नाश्त्याला घेऊन जायला. त्या 2-4 लोकांना घेऊन आम्ही त्याच्या घरी गेलो. ती व्यक्ती एकदम तगडी होती. तगडी म्हणजे अशी तगडी नाही, अशी एकदम तगडी. म्हणजे हातामध्ये असे मोठे मोठे ब्रेसलेट, गळ्यामध्ये असे मोठे मोठे लॉकेट, अलग अलग तसा रुबाब. आणि घरी जातोय जशा प्रकारे त्याचा रुबाब, तशा प्रकारे त्याचा मस्तपैकी मोठा बंगला आणि मस्त सगळं असा झाक 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 असं एकदम जबरदस्त. त्याच्या घरामध्ये विचारल्यानंतर अशी झुंबरं एकदम मस्तपैकी असा होता. आणि आता मोठे आहेत त्या अनुषंगाने त्याच्या प्रकारे सोय पण करून ठेवली होती. असं मस्तपैकी गाडीचे वगैरे छान छान आणले होते. तिथं आम्ही गेलो, बसलो. त्यांनी पाणी आणून दिला. तर पाणी पिताना एका भिंतीकडे असा मोठा साईबाबाचा फोटो, असा मोठा साईबाबाचा फोटो. आता बघा गडी कसा होता, तगडा. साईबाबाचा फोटो कसा असेल, ते कटआउट कसा असेल, अशी एकदम देखणी मूर्ती होती. त्यांना विचारलं हे काय? म्हणे तुम्हाला माहिती नाही काय? तुम्हाला माहिती नाही काय? म्हणे मला माहिती नाही म्हणून मी गुरु केला. मला माहिती नाही म्हणून गुरु केला. देव केल्यानंतर गुरु करायची गरज काय आहे? देव केल्यानंतर गुरु करायची गरज काय आहे? आलं का लक्षामध्ये? नाही माहिती म्हणे. साईबाबा ओके, साईबाबा. म्हटलं मी साईबाबाचा खूप भक्त आहे. 4-5 वाऱ्याला जातो मी, 4-5 दिंड्या घेऊन जातो मी. 15 मिनिटांमध्ये म्हणे दर्शन मिळतं. बोलत काय बोला, लोक 2-2 तास लाईनला उभे राहतात, 15 मिनिटांमध्ये दर्शन. आणि आम्ही त्याच्या मागे लागलो. मेन मूर्ती आली का असे डोळे बंद करायचे आणि बाकी 8 तास डोळे उघडे इकडे तिकडे बघत बसायचं. बघा बरं आमचं काय चालू आहे. आणि मूल आतला जो आहे हृदयातलं भगवंत दाटला, हृदयातूनच उपाय. जाऊ दे म्हटलं, साईबाबा आहे. हो आता सांगा बरं, त्या मूर्तीचा द्वेष आहे का? ह्या मूर्तीचा आम्हाला द्वेष आहे का? अहो तुम्हाला भ्रम झालाय. की दगडाचा देव वगैरे हे बोलतात, ह्याचा अर्थ यांना मूर्तीचा द्वेष आहे. तुला भ्रम झालाय. आलं का लक्षामध्ये? अशी अजिबात गोष्ट नाही. तुम्हाला जेवढं या मूर्तीचा काय आपण म्हणतो त्याला आदर आहे, तेवढाच आम्हाला सुद्धा या मूर्तीचा आदर आहे. हो पण माणसं प्रतिमेच्या मागे लागली. आलं लक्षामध्ये? आम्ही पण मग त्याला नमस्ते केला. साईबाबा, ओ साईबाबा, आशीर्वाद राहू दे ना, आशीर्वाद राहू दे. काय आमचा नाश्ता बाकी होता ना. आलं लक्षात? आमचा नाश्ता बाकी होता. झालं तशा प्रकारे. म्हणे बघा आता व्यवस्थित. ओ दादा, त्या साईबाबाच्या फोटोच्या मागे बघा, त्या साईबाबाच्या फोटोच्या मागे बघा, असा मोठा साईबाबा. ते पण तशा प्रकारचं होतं ना. एक लोकांना आणलं त्यांनी आणि फटकन लगेच ती साईबाबाची जो फोटो येतो बरोबर त्यांनी काढलं. साईबाबा नाही म्हणतात. साईबाबा नाही. आता मला सांगा बरं, साईबाबा नाहीये? साईबाबा नाहीये का? आहे साईबाबाच्या फोटोच्या मागे. हे भिताड्यांनो सांगा, साईबाबाच्या फोटोच्या मागे साईबाबा आहे का? नाहीये. भिताड्याच्या डोक्यामध्ये असेल तर काय साईबाबा दिसेल? सांगा ना. भिताड डोक्यामध्ये असेल तर साईबाबा काय दिसेल? तो सांगायचा भिताडे, आम्ही सांगायचो साईबाबा आहे. तो सांगायचा भिताडे, आम्ही सांगायचा साईबाबा आहे. पण सांगा ना, काय चुकतं हो? काय चुकतं? साईबाबा ही गोष्ट आहे. ही गोष्ट कशी आहे? साईबाबा ही गोष्ट डोळ्याने बघायची गोष्ट नाही. भिताड डोळ्याने दिसतं, कुणाची मूर्ती डोळ्याने दिसते, स्वराची मूर्ती डोळ्याने दिसते, गणपतीची मूर्ती डोळ्याने दिसते. साईबाबा, गणपती आणि आमचं ओरिजिनल रूप, ही गोष्ट या नासक्या डोळ्याने दिसत नाही. त्यासाठी गुरु करावा लागतो. बघा ना. आणि लोक ह्या नासक्या डोळ्याने देव बघायला लागले. बघा आता
आलं लक्षामध्ये. माझे बाबा आज पण म्हणत म्हणे ते आमच्या जळगावला ते आमच्या कोळपिंपरीमध्ये वरून असं विमान जातं आणि त्या विमानाचा म्हणे आवाज येत नाही. म्हटलं हे कसं असेल. ते मी पण त्या बरेलीला जायचो. त्या बरेलीच्या एअरपोर्ट वरून जवळजवळ 10-15 मिनिटांनी विमान पास होतात की मला तर त्या आउट ऑफ कंट्री जात असतील. ते मी बघायचो वरती तर म्हणजे विमानच दिसत नाही, नुसता विमानाचा आवाज येतो. बघा नुसता विमानाचा आवाज येतो, विमान दिसत नाही. ह्या डोळ्यांनी आकाशातलं विमान दिसत नाही आणि माणसं या डोळ्यांनी देव बघायला मिळतात. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खरा देव. सांगा ना बरं, सांगा ना. अहो रीत असावी लागते, संप्रदाय असावा लागतो, त्याशिवाय ही गोष्ट आम्हाला समजत नाही. लक्षामध्ये घेतलं. देव कुठे, देव कुठं नाही हा विषय हो. देव कुठं नाही. अर्जुना मी नसे ऐसा कवना ठाव असे. देवाच्या काळातही अशीच लोक होऊन गेली काही काही. आता हे कलियुग आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, तुम्हाला 4 युग माहिती असतील. हे हळूहळू जो आहे ना हा अज्ञानपणा वाढत गेला. आलं लक्षामध्ये. म्हणजे आता आपण असं समजू की ज्या रेशोने इथे अज्ञानी आहेत तेवढी माणसं ज्ञानी होती सतयुगामध्ये असं आपण समजू. आणि जेवढी ज्ञानी इथं आहेत तेवढीच अज्ञानी असतील. आणि त्याच्यापैकी एक म्हणजे हिरण्यकशिपू. बरोबर आहे. माहिती तुम्हाला हिरण्यकशिपू? हिरण्यकशिपूची कथा होती. तुला आहे हिरण्यकशिपूची कथा? आम्हाला हिरण्यकशिपूची कथा होती. प्रल्हाद माहिती का? प्रल्हाद, भक्त प्रल्हाद. आलं का लक्षामध्ये? भक्त प्रल्हाद मत सांगण्याचा प्रयत्न केला पण माणसं ऐकत नाही. पापीचे अभक्त दैत्य ते मातले आणि धरणीशी झाले ओझे त्यांचे. बुडविला धर्म अधर्म झाला फार आणि सोसवेना भार मजा. आता बघा आलं का लक्षामध्ये? ते पोरग सांगत आता की त्याच्या एवढंच असेल ते तुमच्या एवढंच होतं ते. आलं का लक्षात? तुम्ही समजून घ्या. तुम्ही पण राजहंसाची लेकर आहात. पटकन यांना पण कळलं पाहिजे गोष्ट जे आहे, जे नामावरती आहे त्यांनी पटकन पिकून घ्यायचंय आणि समजून घ्यायचंय की नेमकी कोणती गोष्ट आमच्या पदरामध्ये आलेली आहे. आलं का लक्षामध्ये? उगाच हे नाहीये. आणि जो कोणी नवीन आला असेल त्याने तपासून घ्यायचं आमचं काय चालू आहे. उगाच ही बडबड नाहीये. हा आमच्या साधू संतांचा ओरिजिनल परमार्थाचा मार्ग आहे. बघा पोरग सांगताय, पोरग बापाला, बाबा तुम्हाला संप्रदाय नाहीये, बाबा तुम्हाला संप्रदाय नाहीये. हिरण्यकशिपू म्हणजे कसा होता तो? हा किती वर्ष त्याने तपश्चर्या केली सुद्धा तुम्ही. त्या ब्रह्मदेवाने त्याला दर्शन दिलं, त्याला काय 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 वरदान दिले सगळं तुम्हाला माहिती आहे. म्हणूच शकत नाही हो. आलं का? तुला सगळं माहिती आहे, फक्त समजून घ्यायचं आम्हाला नेमकं काय गोष्ट. आलं लक्षामध्ये? बाबा तुम्हाला संप्रदाय नाही तर काय ऐकणार आहे ते? काय ऐकणार आहे ते? तुम्हाला सांगतो मनुष्य देहाला येऊन संप्रदाय असावा. मनुष्य देहाला येऊन संप्रदाय असावा. बाकी काही नसलं तरी चालेल. संत जे आहेत ते अलमोस्ट भिकारी होते. काय बोलायचं सांगा ना. जे नव्हते ते पण होऊन गेले हो, पण आम्हाला भिकारीपणा नको आहे. तुम्हाला मी सांगतो खरं त्याच्यामध्ये सुख आहे. जितकं आम्ही बाळगतोय ना, बघा ना गेल्यानंतर किती दुःख होतं. पण हे शरीर जाणारे त्यावेळेला हो सांगा ना, मैं तो नाही मर सकता. आहे का इथं कोणी? आहे इथं कोणी? आलं का लक्षामध्ये? नाही इथं कोणी. बाबा तुम्हाला संप्रदाय. खूप भाग्यवान आहोत आपण की परमपूज्य आदरणीय सदशिवबाबासारखा महात्मा 20व्या शतकामध्ये होऊन गेला म्हणून हे शब्द आपल्या कानावरती आले. नाहीतर आपली पण तशीच गत झाली असती. आलं का लक्षामध्ये? आणि आपले सुद्धा आंधळेपण, आपला सुद्धा अज्ञानपण जे आहे हे अज्ञानपण तसंच राहिलं असतं. मग सांगतोय हा नाही म्हणतो तुला आता हत्तीच्या पायाखालीच टाकून देतो. हत्तीच्या पायाखाली टाकताय मला? हत्तीच्या पायाखाली टाकताय मला? बघा कसं वाटलं असेल प्रल्हादाला. सांगा ना कसं वाटलं असेल प्रल्हादाला. येतो अंताचा कळवला जीव तुटे तुला बुडते आहे जन न देखवे डोला हे तसे कळवला म्हणून या. हा बाबा अहो मुळात हा देहत नाशिवंत आहे हो. तुला देहत नाशिवंत आहे तो. काय तुला कळतं रे? काय तुला कळतं? हो बाबा मोठेपणाचा टेंबा मिरवू नका. आलं का लक्षामध्ये?
ज्या वेळेला मी आईच्या उदरामध्ये होतो, यदा कदाचित 6-8 महिन्याचा असेल, ब्रह्मपुत्र नारद माझ्या आईच्या कानामध्ये सांगून गेले. त्यावेळेला ती गोष्ट मी ऐकली, नुसती ऐकली नव्हती, त्यांना कचिकांत मी ती गोष्ट रोमामध्ये ती मी गोष्ट समजून घेतली होती. काय म्हणता तुम्ही बाबा, तुम्हाला संप्रदाय नाही म्हणे. तू काय आता बरोबर बोलीत नाही, आलं का लक्षामध्ये? तुकडाला लागलेली माणसं नाही, आलं का लक्षामध्ये? तू आपल्याकडे पण अशीच येते, आलं का लक्षामध्ये? मत सांगण्याचा प्रयत्न, मत कळतं पण समजून घेत नाही, आलं का लक्षामध्ये? नाही. त्या दोघांना बोलवलं, तिथे सेवक असतात ना, सेवकांना म्हणे त्याला हातीच्या पायाकडे टाकून दिलं. त्यांनी उचललं आणि हातीच्या पायाकडे टाकून दिलं. ती परत येतायत त्याच्या अगोदर हे उमराच्या आत, बाबा जय हरी, बाबा जय हरी, परत सांगायला लागलं. एरवी तरी मी कैसा, मुखा प्रति भानुका जैसा, कधी दिसे न दिसे. ह्याला हे काय परत ठिकाणावर दिसत नाही, हे परत काय ठिकाणावरती दिसत नाहीये. बाबा ऐका, तुम्हाला संप्रदाय नाही बाबा, परंपरा नाही. तुम्हाला लक्षात घ्या, परंपरा लागते. परंपरेशिवाय एक गोष्ट समजून घेत नाही. तुम्ही किती काही करा, तुम्ही किती टेंबा मिरवा, अहंकार केला, तुका म्हणे देव झाला, पण हा देव संतांशिवाय समजत नाही, हा देव परंपरेशिवाय समजत नाही. परंपरा म्हणजे अनादिअनंत काळापासून चालत आलेलं तत्वज्ञान. बघा आता, जो निर्गुण निराभास, जेथून उद्भव शब्द ब्रह्मास आदि नारायण म्हणते, त्या जो सर्वाचा आद्य गुरु ब्रह्मादयाचा अनुग्रहितू, ब्रह्मा अत्रीस उपदेशितू, अत्री पाद प्रसादात अवधूत दत्तात्रय. माझा संप्रदाय हा दत्तगुरूंचा संप्रदाय आहे. नुसतं दत्ता दिगंबराय हो करायचं नाही. मग आम्ही दत्ताच्या आरत्या चालू आहेत बघा ना, पण एका जनार्दनी श्री दत्त जाणा, आणि सुरुवातच काय आहे? त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा. आणि त्यालाच आम्ही नालायक माणसं त्या दत्ताला पारखीत आलेलो. अहो, दत्तगुरु हे सगळ्या संप्रदायाचे मूळ आद्य पुरुष, दत्तगुरु हे सगळ्या संप्रदायाचे मूळ आद्य पुरुष. बघा, आलं का लक्षामध्ये? दत्तगुरूंपासून ही गोष्ट कली. नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण, बलबीर, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा, त्यांच्यापासून ही गोष्ट कली. हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश मध्ये सोनारपाडा, ज्यांचा मला अनुग्रह आहे, आणि हरिभक्तीपरायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा मला प्रभू आहे. सांगा ना, कुठे या भानगडी? ज्याला असे दोन्ही प्रकारचे अनुभव मिळालेले आहेत. तुम्हाला लक्षात घ्या, अंतःकरणाची जोपर्यंत आठवणी होत नाही तोपर्यंत तुमचं काहीच नाही. आणि ह्यासाठी मनुष्य ते जे आहे गुढाचं पण चालू आहे, तो पण करतोय, पण त्याला ही गोष्ट करेल. अब्जावधी जन्मापासून आलेलं पाप, हे पाप धुण्याचं कारण फक्त आणि फक्त अनुग्रहाचं भजन करतं. म्हणून परंपरा असावी. समजून घेतायत का बाबा? समजून घेतायत बाबा? तू काय बरोबर बोलत नाही. परत बघा ना, आता एवढ्या प्रकारे हा दरिद्र झाला होता, ऑलमोस्ट एवढा अहंकारी झाला होता. लोक पाया पडायचे, लोक एवढे येतात. बघा आता, बापाला आज विचार करा ना, पोरगा बापाला सांगतोय आणि बाप ऐकत नाहीये. कसं त्या प्रसादाला वाटत? आधी आपण सांगतो ना, आपल्या ज्या वेळेला आई वडील ऐकत नाहीत, बघा ना, घ्या ना बाबा समजून, घ्या ना आई समजून. का समजून घेत नाही? आलं का लक्षामध्ये? पण नाही ना, पाप आडवा येत आहे. पाप काहीतरी झालं असेल, पापीची अभक्त ते मातले. पाप जर आडवा असेल ना, ही गोष्ट अजिबात समजून घेत नाही. आणि त्याच्या पापाचा एकदम आटमोस्ट वरती गेलं होतं. आलं का? ते काही समजून घे. तू काय ठिकाणावरती नाहीये. तुला डोंगराच्या कडेवरून तुला फेकून दे. ते परत ते मगाचे ते आले आणि त्याला डोंगराच्या कडेवरून फेकून दिले. ते घरात येता येत नाही. हा उंबरट्याच्या आत, बाबा राम राम, बाबा राम राम. अहो, हा देह नाशिवंत आहे. या नाशिवंता तुम्ही काय म्हणता? हा देह नाशिवंत, मलमूत्राचा भांडा. अहो बाबा, देह
ही उपाधी आहे, ही उपाधी म्हणजे भेद, ही उपाधी म्हणजे पाप, ही उपाधी म्हणजे अज्ञान. आणि आत्मा म्हणजे धर्म. आत्मा हा स्वतंत्र आहे, उपाधी हे अधर्म आहे आणि आत्मा हा स्वतंत्र आहे. आत्मा हा देव आहे. बाबा का समजून घेत नाही? परत सांगायला लागलं, सर्वांगती राम द्या देये, सूर्य प्रकाशक शतरश्मी, एक हरी आत्मा, जीव शिव सम, वाया तू दुर्गमान घाली मन. आलं का लक्षामध्ये? नाही. आम्ही असं करतोय, आम्ही तसं करतोय, एवढे लोक आमच्या पाया पडतायत. आलं का लक्षामध्ये? कशाला हे स्वीकारायचं नाही? त्यांचं वेगळं आहे म्हणे, त्यांचं वेगळं आहे. कुठून आला संप्रदाय हा? वा काय एकटं चालतंय, अंगातच येतंय, असंच होतंय, तसंच होतंय. आमचं आपलं बरं आहे म्हटलं. काय पण खायचं प्यायचं मस्त पैकी. हा आलं. माळ तरी सांगतायत तर गळ्यात माळले म्हणजे माळ घालायची काही गरज नाही म्हणे. अरे ह्यालाच करणार तर हा काय समाजाला समजेल? आणि ही नालायक माणसं जी आहेत, ही नालायक माणसं व्यासपीठावरती आली. हम डुबे ते डुबे, यजमान को भी लेके डुबे, आधा हकीम जान सकते. आलं का लक्षामध्ये? अहो खूप भाग्यवान आहोत आपण, खूप भाग्यवान आहोत आपण. साधी गोष्ट नाहीये. यदा कदाचित आपले आजोबा पुण्यवान असतील, आपली आजी पुण्यवान असेल, आपली आई वडील पुण्यवान असेल, आपली आई पुण्यवान असेल, नवे आपल्या आईची पूज सुद्धा पवित्र असेल, म्हणून हा धर्माचा ओरिजिनल मार्ग आपल्यापर्यंत आला. नाहीतर असेच आपण फिसकटलो नसतो. बघा ना काय काय आडवं येतंय व काय काय आडवं येतंय. आलं का लक्षामध्ये? आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. अरे अर्जुना, आणि मदची माझी असता जेणे मी पुरावे बनवता. लक्षात घ्यायचं, देवाच्या जवळ जाणं म्हणजे अंतर्मुख होणं. आमची मुक्ताई सांगते, अंतर्मुख होऊन करीते चिंतन, तेणे जनार्दन प्रगटला. अंतर्मुख झाल्याने गणपतीचा अनुभव येतो. आमची मुक्ताबाई सांगते. आलं का लक्षामध्ये? पण अज्ञान आडवं येतं. बघा अर्जुना, आणि मदची माझी असता जेणे मी पुरावे पडलो होता. तू मी तुझ्या आतमध्ये आहे, त्या आतमधल्या माणसाला तू काही ओळखत नाही आणि त्याला न ओळखता तू इकडं तिकडं जातो. बघा आता, आणि मदची माझी असता जेणे मी पुरावे पडलो सुद्धा, त्यासी पुण्य ऐसे म्हणता जिनते काही. तू म्हणतो मी किती पुण्यवान रे, हे पुण्यवान तुला बोलायला ती जीभ कशी काय झडत नाही. बघा ना, म्हणे संत कुठे असे बोलतात, संत कुठे म्हणे असे बोलतात. हे बरोबर बोलत ना म्हणे. संत मृदू असतं, संत प्रेमाला असतात. बस तुझा मार्ग समजलेला नाही, तो ओरिजिनल मार्ग सांगणारा तुमच्या नशिबामध्ये आलं नाहीये. तुझं प्रारब्ध दलिंदर आहे म्हणून तुला ही भलाची गोष्ट समजत नाहीये. माझे अनुसंधान देवी स्नान संध्या जप भोगदान. बघा, मनुष्य देहाला येऊन फक्त आणि फक्त भगवंत समजायचंय. हो, नाथ महाराजांचं म्हणणं. सांगा ना, काय संत परंपरेला सोडून बोलतोय? नाही, इकडं आल्यानंतर ना यांचा हाच पॉइंट. हे ना आता बघा, मस्त मी गणपतीचा चांगला सीझन चालू आहे, मस्त ते काय नाही सांगायला पाहिजे. त्याला गणपतीची कथा सांग, त्या गणपतीचं काय झालं, त्या पार्वतीचं काय, जरा बघ, जरा सांग, जरा आम्हाला जरा थोडासा हसव, जरा मजाकमध्ये जर काय तुझं चालू आहे. हे इकडे आल्यानंतर ह्यांचं असंच काहीतरी वेगळं असतं. मग आमचं डोकं बनतं. अहो तुम्हाला डोकंच खाजवायचंय. आता मी तुम्हाला सांगतो, डोकंच खाजव तू, तुलाही नाही गोष्ट करू शकत. बघ ना, माझे अनुसंधाने मी स्नान संध्या जप भोगदान. अरे उद्धवा, या मनुष्य देहाला येऊन माझा अनुभव न करता, या माझ्या अनुभवाला पारखा होऊन तू हवं तेवढं स्नान कर, न जिथं जाती तिथे डुबक्या मारा तुम्ही. हवं तेवढं संध्या कर, हवं तेवढं जप तप कर, हवं तेवढं होम हवन कर, हवं तेवढं दान धर्म कर. बघा आता, हे स्नान संध्या जप भोगदान ह्याच्या मी विरोधात आहे का? तुम्ही ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. साधू संतांचं म्हणणं काय, ह्या अनुभवाला सोडून जर तुम्ही हे जर करत असाल, अहो त्यांची विनवणी हो, असेच म्हणाल तुम्ही. ज्यासाठी मनुष्य देह आहे ते तुम्हाला नायाची होणार. 83,999 योनीतून हा काय सिलेक्ट केलेला आहे, ही का उभी योनी आहे, का टकोऱ्यामध्ये येत नाही. साधू संतांतून रक्त आलं तरी पण लोकांनी समजून नाही घेतले. आमचे कान ओव्हरफ्लो झाले. एकदा काही पाय वाटून रक्त आलं तर तुम्ही म्हणाल नाही, ह्या तिथे कामाला आहे ना, ह्याला इन्फेक्शन झालं असेल म्हणून कोणातून रक्त आलं. तुम्हाला काय घेणं देणं आहे?
आलं का लक्षामध्ये? माझे अनुसंधाने बी स्नान संध्या जप भोगदान भगवंताला सोडून जर या गोष्टी जर केला हा तवा अधर्म जाण मग भजन ते नव्हे. मग आता आम्ही धर्माच्या का अधर्माच्या मार्गावर? सांगा ना, आम्ही धर्माच्या का अधर्माच्या मार्गावर? बाबा का समजून घेत नाही? बाबा का समजून घेत नाही? बाबाचं तोंड काय आले? जातोय हा मरत पण नाही. या असुरांच्या घरामध्ये कसा काय हा आला? मरत पण नाही ना हा. नाही, आता काहीतरी उपाय करायला लागेल. बायकोला सांगतो तू मस्तपैकी कढई घे, कढईमध्ये असं गरम 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 तेल कर आणि त्याला डुबव. बघा काय बोलायचं, काय बोलायचं? आलं का लक्षामध्ये? पाप जर आडवा आला असेल ना, आलं का लक्षामध्ये? तुम्हाला सांगतो राम अवतारामध्ये सुद्धा कौशलेला तशा प्रकारचा विषय झाला, पण दशरथाच्या पाप आडवा आला तुम्हाला माहिती आहे. श्रावण बारा त्याने त्याचा काम केला होता, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती. श्रावण वधाचे अगनाई जळाले तुझे ते निर्मिले प्रारब्धासी, म्हणून कौशल्याचे 8 भाव त्याच्या टपोऱ्यामध्ये आले नाही. काय म्हणतो तो? राया म्हणे कैसे विपरीत झाले वशिष्ठे झटपिले महाभूते. बघा ना, आता येऊनी वशिष्ठ पाये कौशल्येसी तिये न आवर्ती अष्टभाव. साधू संतांचा परमार्थ कळायला अब्जावधी जन्माचं पवित्र असावं लागतं. बहुत जन्माची असेल पुण्याची सामग्री तरीच जीवाग्री असेल नाम श्रीरामाचे. नाहीतर हा मार्ग पदरामध्ये येऊ शकत नाही. मग दिलेला आहे सकलांची येथे आहे अधिकार. सगळ्यांनी आईच्या उदरामध्ये ही गोष्ट समजून घेतली. बाहेर येताना सगळ्यांनी वचन दिलं. आलं का लक्षामध्ये? पण तुटल्याला जोडण्याचं काम जे आहे हे फक्त ते नाही, ते इथं एकच काहीतरी ते आहे ना, ते त्याच्याने एकच नाही का तो विपाय एकला जो असं ते आहे ते माणूस माऊली म्हणतात. विपलाची एक तिची शेवट आहे असं असेची महापुरे पुढे ती कोटी परी प्राप्तीचे पैंतरी विपायला जिके. विपायला एकला का असा काहीतरी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे एकू दुसरा गेला तर गेला. 56 कोटी यादव तिकडे गेले. काही त्यांनी समजून घेतलं नाही. त्यांनी सांगितलं. आता बघा ना, त्यांनी सांगितलं. आता काय चुकलं हो? काय चुकलं बघा ना. अहो साईबाबा, बघा साईबाबा, कृष्ण, राम ही भगवंताची सोंग आहे. धर्म संस्थापनात आहे संभव. आम्ही युगे आम्ही सोंगाच्या मागे लागलो आणि सोंगाडे आमचा साईडला राहिला. आलं का लक्षामध्ये? तेच सांगायचंय. माणसं अधिकारापासून पारखे झाले. अरे अर्जुना मी नसे ऐसा कौना ठाव असे. आलं का लक्षामध्ये? नाही, ऐकायला काय तयार नाही. त्या हिने सांगितली तशा प्रकारे त्याने ती प्रोसिजर राबवली आणि हिला टाकला. तुम्हाला माहिती तिकडे काहीतरी ते कमळाचं फूल झालं असं काहीतरी मी ते ऐकलेलं आहे. आलं काय त्याच्यावरती परिणाम झाला. आलं का लक्षामध्ये? ते परत आलं, परत ते बापाकडे आलं. बघा किती त्रास दिला हो, किती त्रास दिला. अरे गुण दोष याती न विचारी काही आणि ठाव दिला पाहिजे आपल्या. बघा संत माफ करतात. आलं संत माफ करतात. आलं का लक्षामध्ये? परत बाबाला जाऊन सांगायला लागला, अहो बाबा अंतर्मुख व्हावं लागेल, अंतर्मुख व्हावं लागेल. बघा गोष्ट समजून घ्या का आपल्याला याची प्रसिद्धी येते. आलं का लक्षामध्ये? व्यवस्थितपणे ध्यानाला बसायचं. आम्ही ध्यानाला बसत नाही ना, आमचा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून आम्हाला इकडे तिकडे जायचा जास्त हौस येतात. आम्ही व्यवस्थितपणे जर ध्यानाला बसतो ना, सांगा ना का आपलं वाटतं या व्यासपीठावरून येऊन हा मार्ग सांगू नये? सांगा ना का आपलं अशा प्रकारे वाटत नाही की आम्ही कीर्तन करून हा मार्ग समाजाला सांगू नये? आम्ही काय कीर्तनकार आहोत का? आम्ही काय प्रवचनकार आहोत का? या टेंबा बिरवायला आम्हाला इथे बसवलेलं आहे का? वाटावा आम्हाला. ज्यांनी ज्यांचं भजन चालू आहे, जे अनुग्रहावरती आहे, व्यवस्थितपणे बसायचं. आपण याची संप्रदायाचे पायिक आहोत. साधी गोष्ट नाही आहे ही. आपल्याला मिळालेलं आहे हे सोनं आहे, सोनं. 24 कॅरेट गोल्ड आहे, 24 कॅरेट गोल्ड. तुम्हाला स्वीकारायचं असेल तर नकाही स्वीकारू. हा मार्ग काय मला सोडून जाणारा नाही. तुम्ही जायचंय तिकडे जा. आलं का लक्षामध्ये? गोष्ट समजायला संप्रदाय लागतो. आलं का लक्षामध्ये? संप्रदाय म्हणजे ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू महात्मा भाग्यामध्ये यायला पाहिजे. ज्याच्या शब्दाने, स्पर्शाने आणि दृष्टीने जे सर्वांच्या मध्ये जे सुप्त चैतन्य आहे ते सुप्त चैतन्य प्रकट करून याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये पाहिजे.
नव्हतं का? नव्हतं सामर्थ्य माऊलींच्या वेळेला. माऊली म्हणतात होतं माझ्या गुरुदेवामध्ये सामर्थ्य. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका आणि अर्जुनाला की चित्कलिका प्रगटली. अर्जुनाला की चित्कलिका प्रकटली जेणे. बघा असे महात्मे भाग्यामध्ये यायला पाहिजे. तसा महात्मा अर्जुनाच्या भाग्यामध्ये आला आणि आपल्या भाग्यामध्ये आलेला 20व्या शतकातला महात्मा श्रीपाद बाबा हे कुठल्याही गोष्टीला एवढूशेही कमी नाहीये. जसं तिकडे वाटलं गेलं तशा प्रकारे तसं आपल्या पदरामध्ये दिलेलं आहे. पण आपलीच काही माणसं असतील त्यांच्या नशेत टकोऱ्यामध्ये ये तर भाऊ समजून घ्या. इथं या रे लहान थोर याती बंदी नारी नर घरावा विचार न पडे चिंता कोणाची. आलं तशा प्रकारे प्रोसिजर राबवावी लागेल. रीत तशा प्रकारे समजून घ्यावी लागेल. अर्जुनाने ती रीत समजून घेतली. आलं का लक्षात? आणि तशा प्रकारे अर्जुन जो आहे तो रीतीने तशा प्रकारे पुढे चालला. आलं का लक्षामध्ये? नाम घेतल्यावरती परिणाम पाहिजे. नाम घेतल्यावरती परिणाम पाहिजे. आलं का लक्षामध्ये? हो नाही परिणाम झाला तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून घ्या. आणि तीच गोष्ट आम्हाला अगोदर समजून घ्यायची आहे. म्हणजे मरणाच्या वेळेला थोडं बऱ्यापैकी सपोर्ट मिळतो. जन्ममरण ही भानगडच तुम्हाला राहत नाही. सांगा ना कोणती गोष्ट ही? तीच गोष्ट आहे जी गोष्ट आपल्या संतांनी दिलेली आहे. ज्या मार्गाने अर्जुन चालू लागला. अर्जुन घेत गेला आणि घेतला त्या नामाचा परिणाम बघा. सर्वांगती राम देहा देई सूर्यप्रकाश कशाच रश्मी सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा उदल्या दश दिशा गगना आली ते शोभा काकडा आरती माझ्या कृत सभागिया आणि चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया. हा जो अनुभव आहे सर्वांगती राम देहा देई सूर्य प्रकाश कशाच रश्मी याची प्रचिती आज झाली नाही का? आज सुद्धा तसाच्या तसा अनुभव येतो जो अनुभव त्यावेळी अर्जुनाला आला. मी तुम्हाला सांगतो नामस्मरणाने जोपर्यंत तशा प्रकारचं होत नाही तोपर्यंत गणपती करू शकत नाही. व्यवस्थितपणे ऐका. तथाच विस्मयाविष्ट अभीष्ट रोमानंदय प्रणामे श्रीसादिव सुताने निरभाषतः. तशा प्रकारचा अनुभव अर्जुनाला झाला. कुठं तरी आमच्या डोक्यामध्ये पाप म्हणजे काय? पाप म्हणजे काय व्यवस्थित लक्षामध्ये ठेवायचं. पाप म्हणजे मी वेगळा आणि गणपती वेगळा. बघा आता मला सांगा बरं महाराष्ट्रामध्ये मग किती पापी निघतील? सांगा ना महाराष्ट्रामध्ये किती पापी निघतील? मी भ्रमिष्ठ आहे का? माझ्या मेंदूचे सुडले झालेत का? सांगा ना काय संत परंपरेला सोडून बोलतोय मी? काय गणपतीला सोडून बोलतोय मी? अर्जुना मी नसे यायचा कोणा का वसे असंच आहे ना. ती प्रचिती अर्जुनाला आली. ते एक विश्व एक आपण आईचे आळूमाळू होते ते तुझे पण. खरंच तेव्हा मला वाटत होतं तू कोणतरी वेगळा आणि मी कोणतरी वेगळा. आलं का लक्षामध्ये? मन बुद्धी चित्त आणि अहंकार ह्याने आम्हाला फार झोडून काढलंय. आणि ह्यांची जर वाटणी करायची असेल बघा मन राम करा, मन उन्मान करा, बुद्धी देवबुद्धी आत्मबुद्धी करावी, चित्त चाका ठेवा. हरीने माझे हारले चित्त हीच समजून घ्या. आणि मनोबुद्धी अहंकार धरी सोमपण. आलं का लक्षामध्ये? ह्या अशा प्रकारचा मार्ग ही अशा प्रकारची प्रचिती मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे सगळे अज्ञात म्हणजे हे जिथून आले त्यांचा स्वतः त्यांचा अस्तित्वच नाहीये हो. मिचे माझं व्यालो म्हणून यांचा आहे हो. आणि पोटा आपुलिया आलो. आपणच आपल्या पोटाला आलो. बस ज्या वेळेला आपल्याला कळतं तेथे एक विश्व एक आपण आईचे आलमान होते जे तुझे पण तेही आटून गेले अंतकरण विराले सहसा. ह्या अंतकरण तुझ्याची आठवणी झाली. श्रीकृष्णच अर्जुन होऊन बसला. अर्जुनच श्रीकृष्ण होऊन बसला. सांगा ना कल्पना अविद्या जेने झाला हा थेट. आता सांगा ना काय साईबाबा वेगळा आणि काय तुमचा श्रीकृष्ण आणि काय तुमचा राम आणि काय तुमचा गणपती आणि काय आमच्या मुली आणि काय सांगा ना. विचार करायला गेलं तर तुमच्या नाकातला आकाश प्रकाश आणि वारा एक का वेगवेगळा. त्याच्या पलीकडचे आपण आहोत. त्याच्या पलीकडचे आपण आहोत हो. परापशंती मध्यमान वैकल्पिकपर्यंत नाही पोचत राजांनो. आलं का लक्षामध्ये? काय तुम्ही त्याचं वर्णन करता? हे शब्द विना संवादीचे इंद्रियानेंता बघूचे फक्त म्हणतात ते फक्त आणि नाच गुरु सगळ्या सिद्धांचा. पण यांना परंपरा नाही. जे ओरिजिनल हे विषय त्या विषयाला ते मान्यता देत नाही. काय यांना परंपरेचे म्हणावे? बघा ना
पौर्णिमेच्या चंद्राला बघितल्यानंतर जशा प्रकारे सागराला उकड्या फुटतात, उदयने सुद्धा करे जैसा भरला की समुद्र बरे, तैसे वेळो वेळा होती बरे कुचंबित असे, लाटा उसळती प्रेमाच्या, पूर आला आनंदाचा. आलं लक्षामध्ये? बघा आता त्या दिवशी आपण त्या शंकर मंदिरामध्ये बघितलं कसे ते करत होते, बरोबर ना? असं होत होतं ना, पुढे मागे. बरोबर आहे का नाही? कसं होत होतं ते? त्याला प्रमाण आहे का? त्याला प्रमाण आहे? काय प्रमाण आहे त्याला? काय प्रमाण आहे त्याला? माझे सापडलेली ऐपुढे जलावरी कमल कलिका जेवी आंदोले. बघा जशा प्रकारे कमलाच्या नालीमध्ये भुंग अडकल्यानंतर ती नाल अशी पुढे होते, तशा प्रकारे बघा ना आता येत नाही अनुभवायला आहे. आता काय तुमच्याकडे काय फास घेऊन मरायचं का? सांगा ना, किती सांगायचं अजून? मग त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याच लोकांनी वाट लावली. बाहेरचे कुठे आले सांगा ना, आपले वाट लावतात हो. बाहेरच्या आणायची काही गरज पडत नाही. साधू संतांना कधीच तशा प्रकारचं मिळालं नाही. आणि आजही बघा ना, म्हणून श्रीपाद बाबा, रामदास बाबा ही नावं फक्त आतमध्ये आल्यानंतर कळतात, आता अजिबात ते कळत नाही. तशा प्रकारे अर्जुनाला असं झालं. ऐशा सात्विकाई आता बावा परस्पर से हेवा जेणे ब्रह्मानंदाची जीवा राणी भावली. फक्त म्हणायचं ब्रह्मानंदे लागली टाळी आणि कोण देहाते साधला. झालं पाहिजे काय? झालं पाहिजे. आणि मग नसेल होत तर बाबा नाही झालं तर हे लक्षामध्ये आलं का तुमच्या? नाही, त्यांना विचारत होतो. बघा ना, त्यांनी काढलंय पण हे नाही झालं असं तर ते जे 88 भाव आहेत नाही झालं तर आईची नवलता माझी भक्ती मग पैशी वय विषय. आणि विषय विरक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गणपतीच्या पर्यंत येऊ शकत नाही. पुढच्या 96 पिढ्या जरी गणपतीला तुम्ही आणलं आणि गणपती पीठ डुबवलं, राजानं मूर्ती आली आणि मूर्ती गेली. सांगा ना, ही मूर्ती येणार, ही मूर्ती जाणार. देव जाणार त्याचे काळवा खाणार, निघून गेला वारा आणि खाली राहिला पसारा. सांगा ना, आलं का? मखराच्या मागे गणपती नाही, पण भुताडे. सांगा ना, याच्यामध्ये श्रीपाद बाबा नाही. सांगा ना कुठे नाही म्हणून. सांगा ना, मला संप्रदाय बद्दल तुम्ही सांगा काय चुकीचं आहे म्हणून. तरी संतांची प्रमाण येतो, तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही. तुम्ही काहीच वाकडं करू शकत नाही. मला संप्रदाय नाहीये ना म्हणून तुमचं हे सगळं चालू आहे. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्नची होता देव कृपा करी तयावरी, ऐसी नवलता माझी भक्ती मग कैची गोया विषय विरक्ती विना माझी प्राप्ती होय निश्चित उद्धवा. ही सांडून जना अवस्था नाना हलने प्रयास करता. काय करायचे ते तुम्हाला करा. यद इह अस्तित्व अन्यत्र यन्ने हासनं तत्क्वचित. जे पण काही तुमच्याकडे असेल ना, असेल तर याला धरून असेल, याला सोडून दुसरं काहीच नाही. याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. याच्या पलीकडे दुसरे काहीच नाही. आणि अशा प्रकारचा मार्ग माझ्या हातामध्ये आला. कोण कोणाला बोलतो? किती सांगितलं त्या प्रल्हादाने, किती सांगितलं त्या प्रल्हादाने. आलं का लक्षामध्ये? नाही समजून घेत. तू एवढं म्हणतो, काय तुझं वय, काय तुझं वय, काय तुझं वय? हा, अरे आईच्या पत्रामध्ये तुझी दूध प्यायची भूक. काय बोलतो रे तू, काय बोलतो तू? आलं का लक्षामध्ये? मला पुढे तुम्हाला माहितीच आहे काय झालं ते. आलं का लक्षामध्ये? तू एवढं म्हणतो, तुझा देव असा, तुझा देव तसा, इकडं 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 तिकडं सगळं ठिकाणी एवढी तरी मी कैसा यावर तू बोलतो. आलं का लक्षामध्ये? या खांबामध्ये आहे का? असंच आहे ना, असंच आहे ना, असंच आहे. बरोबर. मी काय चुकीचं म्हणत नाही. विचार करा. आज मला तुम्ही सांगा बरं, महाराष्ट्रामध्ये किती माणसं त्या टकोऱ्यामध्ये हा प्रश्न येईल. फोटोच्या मागे साईबाबा, मखराच्या मागे गणपती, खांबात देव, आणि गणपतीच्या दिवशी हा सगळा प्रकार चालू आहे. भानामध्येच आहे मंदिरांची, भानामध्येच आहे यांची. यांचं काय ठीक नाही. हे आम्ही कुठं असं ऐकलंच नाही. तुमचं पाठवा आलेला आहे म्हणून हे तुम्हाला सांगतो. आलं का लक्षामध्ये? भरपूर सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला, याने काही समजून घेतलं नाही. तरी पण परत बाबा तुम्ही म्हणता ना या खांबात देव आहे का? तुम्ही म्हणता ना या खांबात देव आहे का? अहो खांबातला देव थोडा खांबच देव आहे, खांबच देव आहे. हो सांगा ना, फोडू दे ते खांबी. तुम्ही ते म्हणता ना, ते ह्याच्या अगोदर बघा ते खांबात देव आहे का, आला ना दिसताना रोशन काका, ते तुम्ही म्हणता ना ते तसं काय. अहो त्या गोष्टी सुद्धा देव आहे. तुका म्हणे पहा शब्द हाची देव आणि शब्दाचे गौरव पूजा करू. आलं का लक्षामध्ये?
नाही काय टपोऱ्यामध्ये आले, नाही काय टपोऱ्यामध्ये आले याचा यात भरपूर समजून घेतलं. आता तुम्हालाही माहितीये याचा आता अंतकाळ जवळ आलेला आहे आणि आता आपल्याला पण आता इथं थोडंसं संपायची पण वेळ आलेली आहे, त्याला आता आपण मारून टाकू. तर अशा हिशोबाने जे आहे बघा, देव माफ करत नाही, देव माफ करत नाही. आधी संत चान्स देतात म्हणून संतांना शरण जायचं, देव माफ करत नाही. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मन श्रीपादी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मन श्रीपादी संगमा. धरती तुम्हा कैसे, धरती तुम्हा कैसे, धरती माही रावण जाय, हीरा बन जाय मन श्रीपादी संगमा. देव बन जाय, देव बन जाय मन श्रीपादी संगमा. पाणी तुम्हा कैसे, पाणी तुम्हा कैसे, पाणी ना मोती बन जाय, मोती बन जाय मन श्रीपादी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मन श्रीपादी संगमा. घर तुम्हा कैसे, घर तुम्हा कैसे, घर ना बन जाय, मंदिर बन जाय मन श्रीपादी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मन श्रीपादी संगमा. जीव तुम्हा कैसे, जीव तुम्हा कैसे, जीवन शिव बन जाय, शिव बन जाय मन श्रीपादी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मन श्रीपादी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मने श्रीपादी संगमा. संतांना शरण गेल्यानंतर माणसाचा देव होतो. ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाची. ह्याचं सगळं संपायला आलं होतं. अरे मी मरणार आहे, मी मरणार आहे. तुम्हाला माहिती त्याला कशा प्रकारची वचनं होती आणि त्याने कशा प्रकारचं मागून घेतलं होतं. अलग अलग शरण चतुरा तो शिरोमणी कसा 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 केलं बघा ना. हे गेलं आणि माहिती त्याने काय केलं पुढे ते आणि म्हणजे कसं बाहेर आलं, कसं बाहेर आलं ते बघा. आता काय म्हणतात ते, देव नको, माणूस नको आणि काय जनावर नको. देव नको, माणूस नको, जनावर नको. आलं का लक्षात? कसा आला? नरसिंह आला, आधा माणूस आणि आधा सिंह झाला. बघा आता, आधा माणूस आणि आधा सिंह झाला. आलं का लक्षामध्ये? पुढचा आता सगळं सगळं कव्हर होणार आहे आपण. बघा आता अजून कसं होतं, 12 महिने नको, चैत्र वैशाख ते नको. त्यासाठी अधिक काढला, त्याच्यासाठी अधिक काढलाय. हो, त्याच्यासाठी अधिक काढलाय. मग नंतर म्हणतो आकाशात नको, धरतीवरती नको, पाण्यामध्ये नको. मग ह्याला मधल्यामध्ये असा मांडीवरती घेतला. आलं का लक्षामध्ये? मग अस्त्राने नको, शस्त्राने नको, याला असं नखाने छाप चालू. आलं का लक्षामध्ये? तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. मी तुम्हाला सांगतो, मरायच्या वेळेला अशा प्रकारे काय दर्शवता येते, 1000 विंचू चावल्याचा अशा प्रकारे दुःख होतो. माणसं बघा की अशी अशी करतात. हे असं होतं, मी बघितलंय. आलं का लक्षामध्ये? त्यांना काही नसतं. आणि एके 2-2 दिवस असं वाटतंय की आता जाणारच आहे, पण जातच नाही ना. ते जातच नाही, ते तितकं सोपं नसतं. ते त्याला ते पाप असतं. आलं का लक्षामध्ये? हेच आहे, हेच आम्हाला समजून घ्यायचंय. ही कथा आहे ना, ही असा हिरण्यकशिपू तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणी सांगणार नाही. कोणाला घेणं देणं नाही. तुम्ही उद्या जरी मेले ना, काय कोणाला फरक पडत नाही. द्या आमची पाकिटं, पडा आमच्या पाया. आलं का? तुम्हाला काय वाटतं? मग यांना कळतं, कळत नाही अशी गोष्ट नाही, मज कळतो. आलं का लक्षामध्ये? पण आता मी एवढा मोठा, आलं का लक्षामध्ये? मग आता नमस्कार करावा लागेल, शरण यावं लागेल. आतापर्यंत 2000 कीर्तनं केली, 5000 प्रवचनं केली. आलं का लक्षामध्ये? आता कसं समजून घ्यायचं, आता कसं हे करायचं. परत ते म्हणतील तो तिकडं गेला,
परत मग हे आपल्याला स्वीकारणार नाही. अलग अलग शब्द ह्या सगळ्या भानगडी आडव्या आला. मग आता असं असताना नरकाला गेलो तरी चालेल, नरकाला गेलो तरी चालेल, मज पटतं यांचं बरोबर आहे. पण ह्या गोष्टीमुळे नरकाला गेला तरी चालेल, पण माणसं काही समजून घ्यायला मागत नाही. आलं का लक्षामध्ये? आणि अशा प्रकारे मी याची चिरफाड झाली. आणि मग गणपती एक चान्स, हा देव जो आहे हा एक चान्स देतो, झाला मग आता मग कल्याण. आणि मग 83, 99, 999 ते गेला. आता परत पुन्हा येईल ना येईल त्याची वाट त्यांनी बघत बसावी. म्हणून आणि तुला मी नसे ऐसा करुणा ठावसे, परी प्राणी यांचे दैव कैसे न देवती जाते. परमपूज्य आदरणीय धनाज बाबा पाटील यांच्या मुखातून काही गोष्टी ऐकलेल्या होत्या, किंबहुना डिरेक्टली अशा पाहिलेल्या होत्या, त्या मांडण्याचा मी प्रयत्न केला. म्हटलं साधू आहे, परत तेच त्यापेक्षा जरा काय ते थोडंसं नेहमीप्रमाणे वेगळं असावं म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. वास्तविक आता मी काही कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही आणि होणार पण नाही, कारण त्याचं काही नाही ते काय असं काही नसतंच म्हणा. आलं लक्षामध्ये? फक्त कोणतेही न देखावे जेव्हा आपल्यापर्यंत जो आहे मार्ग आहे तो मार्ग थेट इतरांना करावा म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत जे आहे साधुसंतांनी कार्य केलेलं आहे. आणि तशा प्रकारे कार्य करण्याची आम्हाला सुद्धा त्यांनी सुबुद्धी देवो असं बोलून ही सेवा जी आहे ही गणपतीच्या चरणामध्ये आणि तुमच्या सर्व साधुसंतांच्या चरणामध्ये मी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता कवर हरी विठ्ठल.